वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी साहजिकच मागील 13 महिने भरपूर त्रास सहन केला. अनेक गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध तर घडल्याच. त्याचबरोबर जिथं जिथं ते प्रयत्न करत होते तिथंही यश मिळालेलं नाहीये आणि कुटुंबामध्ये सुद्धा कलह चालू होता. एक गोष्ट मनापासून सांगतो बरं का, की आयुष्य तुमचं जेवढं बाहेरून शांत दिसतंय तेवढंच ते संघर्षमय होतं. आणि आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही कुणावर लगेच विश्वासही ठेवत नाही आणि कोणाला लगेच आपलं मानत नाही. आधी तुम्ही स्वतःचा विचार करत नव्हता, पण आता तुम्हाला तो करावा लागेल, कारण की तशी काही विश्वासघात तुमच्याबरोबर झालेली आहे. आणि जेव्हा असा विश्वासघात होतो ना, तेव्हा रागापेक्षा वेदना जास्त होतात. कारण की तुमचा स्वभाव कसा आहे, बदला घेण्याचा नाहीये, तर मनातल्या जखमा शांतपणे सहन करण्याचा आहे. आणि कदाचित गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही असा एखादा प्रसंग अनुभवला असू शकेल आणि जिथे तुम्हाला वाटेल ना, ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनी तुमची साथ सोडलेली आहे, तर माझ्या आयुष्यात इतके बदल का घडत आहेत असा प्रश्न तुम्हाला वाटेलच ना. आणि या दोन्हीपैकी जर तुमच्या मनामध्ये एखादा जरी प्रश्न पडत असेल ना, तर कमेंटमध्ये तुम्ही श्रीराम म्हणून लिहू शकता. तुमच्याकडे फक्त ग्रहांचा बदल नाहीये, तर विचारांचा, नात्यांचा आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन जो आहे तो बदल घेऊन येत आहे. काही गोष्टी कायमच्या मागे राहतील, काही नवीन दारे उघडतील आणि काही निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्गही बदलू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुमच्या राशीच्या व्यक्ती संकटामुळे हरत नाहीयेत, तर त्या संकटातून नव्याने एक जन्म घेतात. प्रत्येक वेळी अडचणींवरती मात करण्यासाठी तुमच्या राशीस्वामीचा मंगळ तो तुम्हाला कुठून ना कुठून तरी मदत करत राहतो. ज्योतिषशास्त्राच्या आधारे जर आपण विचार केला तर वृश्चिक राशीसाठी सध्याचं जे ग्रह गोचर आहे ते असं आहे की गुरु तुमच्या राशीसाठी पंचम भावातून गोचर करतो आहे. याचा अर्थ तुम्हाला गुरुचं पाठबळ आहेच. आणि कसं झालेलं आहे, वृषभ राशीतला जो मंगळ आहे तो सुद्धा तुम्हाला लाभदायक आहे. आणि तो लाभदायक असलेला मंगळ जो आहे तो तुम्हाला नेहमी ऊर्जा देतो की अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आपण कशी पावलं उचलली पाहिजे. फक्त लक्षात ठेवा, हा मंगळ तुम्हाला रागाच्या भरात बोलायला लावेल. वर्षानुवर्षे जपलेले नाते जे आहे ना, तो बिघडवायला लावेल. कसं होतं की कुटुंबात पैशावरून, मालमत्तेवरून किंवा जबाबदाऱ्यांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आणि खर्चापेक्षा प्रतिष्ठा टिकवण्यासाठी केलेला खर्चही वाढू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी पण विचार करा आणि पैशाचा व्यवहार करताना भावनेपेक्षा थोडासा विवेकाला महत्त्व द्या. आता एक सर्वात शुभ ग्रहयोग म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे गुरु उच्चीचा पंचम भावात आहे. हा योग तुमच्या नशिबाला साथ देईल, अडकलेली कामे पुढे सरकतील, गुरु कृपा मिळेल. त्याचबरोबर कसं उच्च शिक्षण, परदेश, धार्मिक कार्य, तीर्थयात्रा किंवा नवीन संधीचे दरवाजे उघडू शकतात. आणि अनेकांना योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदतही मिळेल. काही वेळा काय होतं, तुम्हाला असं वाटेल की इतके दिवस अडलेले काम अचानक कसे पूर्ण झाले. यालाच तर कसं आहे, गुरुची कृपा म्हणतात. आणि आता अजून एक लक्षात घ्या बरं का, सध्या तरी रवीचं गोचर अष्टम भावात आहे आणि हे काय करतो, अचानक घडामोडींचे संकेत देतं. काय होतं, गुप्त गोष्टी तुमच्या समोर येतात. जुन्या समस्या पुन्हा चर्चेला येत राहतात सारख्या. सरकारी कागदपत्रे, टॅक्स, विमा, वारसा किंवा कायदेशीर बाबींमध्ये अधिक काळजी घेणं आवश्यक राहील. वडिलांच्या आरोग्याकडे किंवा त्यांच्याशी असलेल्या नात्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, या ग्रहस्थितीचा एकच संदेश आहे की मंगळ तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. सूर्य तुम्हाला सावध राहायला शिकवतोय आणि उच्च असलेला गुरु योग्य वेळी तुमचं दार उघडेल. म्हणून या काळात घाईने निर्णय घेऊ नका आणि कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. आणि विशेषतः तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कारण कसं आहे की वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी नशीब बदलण्याची सुरुवात त्यांच्या शब्दांपासून आणि निर्णयांपासून होणार आहे. तसंच नोकरी आणि करिअरच्या बाबतीत जर विचार केला तर मोठे बदल जाणवू शकतात. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल, पण त्यासाठी शेवटपर्यंत संयम हा ठेवावा लागतो. अनेकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, काहींना वरिष्ठांचा विश्वास संपादन करता येईल आणि तर काहींना अशी संधी मिळते ना की ज्यांनी अनेक वर्षापासून त्याची वाट पाहिलेली होती. मात्र कसं आहे, यश जितके जवळ येईल ना तितके तुमच्यावर लक्ष ठेवणारे लोकही वाढतील आणि तुमच्या प्रत्येक निर्णयावरती चर्चा होऊ शकते. कार्यालयामध्ये राजकारण असतं, मत्सर असतो, पाठीमागून विरोध करणारे लोक आहेत. अशा गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. म्हणून प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर बोलणे टाळा आणि तुमच्या योजना आणि पुढील निर्णय शक्यतो गोपनीयच ठेवा. आणि ज्यांना नोकरी बदलायची आहे ना त्यांच्यासाठी चांगल्या संधी ह्या निर्माण होऊ शकतात. मात्र कसं आहे, सध्याची नोकरी सोडण्यापूर्वी नवीन संधी पूर्णपणे निश्चित करा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विस्ताराचा आहे. म्हणजे नवीन ग्राहक, नवीन बाजारपेठ किंवा नवीन उत्पादन सुरू करण्याची संधी मिळू शकते. विशेषतः कुटुंबांसोबत किंवा नातेवाईकांसोबत आर्थिक भागीदारी करताना सावध राहा. आणि कसं आहे, वृषभेतला मंगळ पैशाच्या व्यवहारात मतभेद निर्माण करू शकतो. म्हणून तोंडी व्यवहार करण्याऐवजी प्रत्येक गोष्ट लिखित स्वरूपात ठेवा. आणि ह्या काळात कसं आहे, ग्रह एकच संदेश देत आहेत, मेहनत कमी पडणार नाहीये, पण यश टिकवण्यासाठी संयम, शांत स्वभाव आणि योग्य निर्णयही आवश्यक असतील. म्हणून लक्षात ठेवा बरं का, की प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नसते, पण योग्य संधी ओळखणे अत्यंत आवश्यक असते. आणि जर तुम्ही भावनेऐवजी थोडंसं बुद्धीने निर्णय घेतला ना
तर मग ह्या 16 जुलैपर्यंतचा जो काळ आहे ना, तो करिअरसाठी चांगला टप्पा ठरवू शकतो. सध्या कसं होतंय बरं का, तुम्ही नोकरी करत आहात, व्यवसाय करत आहात, काही जण प्रमोशनची वाट पाहत आहात, काही जण नवीन काहीतरी सुरुवात करण्याची विचार करत असतील. यापैकी जे काही असेल तर ते तुम्ही तुमच्या स्वइच्छेने कमेंटमध्ये लिहू शकता. तसंच कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये बरं का, अशीच काही मिश्र परिस्थिती असेल, ते सर्वात जास्त संयम कोणत्या गोष्टीचा ठेवावा लागेल, तर तो कुटुंब आणि वैवाहिक जीवनात. कारण की वृषभेतला मंगळ काय करतो, घरातील वातावरण काही वेळा अचानक तापवतो आणि ज्या गोष्टीवर पूर्वी कधीच चर्चा झाली नव्हती, त्याच विषयावर आता वाद निर्माण होऊ शकतात. जे विशेषतः पैसा, मालमत्ता, जे मी सुरुवातीला म्हणलो, की काय होतं आणि एखाद्या व्यक्तीच्या निर्णयावरून जास्त मतभेद पण निर्माण होतात. आणि तुमचा स्वभाव कसा आहे याबाबतीत स्पष्ट बोलण्याचा आहे. पण या काळात सत्य बोलताना ही शब्दांची निवड चुकीची होऊ शकते आणि नंतर त्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आणि काही विवाहित व्यक्तींना असं वाटेल, की मी घरासाठी इतकं करतो, तर माझी किंमत कोणीच करत नाही. तर तुमच्या जोडीदारालाही कदाचित हेच वाटत असू शकतं ना. म्हणून एकमेकांचे बोलणे पूर्ण ऐका. उत्तर देण्यासाठी नाही हो, तर समजून घेण्यासाठी ऐका. आणि तुमच्या विवाहिक आयुष्यामध्ये हट्टीपणा, संशय ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण एखादा गैरसमज मोठा दुरावा निर्माण करू शकतो. कुटुंबाच्या संमतीने घेतलेले निर्णय शुभ ठरतील आणि घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन पण होऊ शकते. पण त्याचवेळी पैशाच्या वाटपावर किंवा मालमत्तेवरून काही नातेवाईकांशी मतभेद पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या काळात एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, की रागाच्या एका क्षणामुळे वर्षानुवर्ष जपलेले नाते तुटू शकते. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो, की बोलण्यापूर्वी विचार कराच. तसंच काही पैशाच्या बाबतीत जर विचार केला तर वृषभेतला मंगळ तुमच्यासाठी पैशाची आवक वाढवून देईल, पण त्याचबरोबर खर्च आणि आर्थिक वाद होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तुम्हाला असं वाटेल, की कमाई चांगली आहे, पण पैसे टिकत नाहीत. ठीक आहे, मग ते कुटुंबासाठी असेल, घरासाठी असेल, वाहनासाठी असेल किंवा काय होतं, एखाद्या अचानक आलेल्या जबाबदारीसाठी मोठा खर्चही करावा लागू शकतो. जणांना वारसा, विमा, कर किंवा जुने आर्थिक व्यवहार याच्याशी संबंधित प्रश्न सोडवावे लागू शकतात. विशेषतः नातेवाईक किंवा मित्रांसोबत पैशाचे व्यवहार करताना जास्त सावध राहा. कसं आहे, आज दिलेले पैसे उद्या नातेही बिघडू शकते. म्हणून कोणालाही मोठी रक्कम उधार देताना किंवा कोणासाठी जामीन राहण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. त्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे भाग्यभावातला उच्च गुरु आणि तो तुमच्या राशीवरती दृष्टी देतोय. अडकलेले पैसे मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचे सोर्सेस तयार होऊ शकतात. मग परदेश, शिक्षण, सल्लागार सेवा किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीत काही जणांना चांगले लाभ मिळू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, कसं आहे, पैसे कमवणे हे यशाचे लक्षण आहे, पण पैसा योग्य ठिकाणी वापरणे हे शहाणपणाचे लक्षण आहे ना. आणि या काळात अनावश्यक दिखावा, भावनेतून केलेला खर्च आणि तुम्ही घाईघाईत घेतलेले आर्थिक निर्णय टाळा. पुढच्या काळामध्ये तुम्हाला थोडीशी आर्थिक शिस्त जी आहे ती ठेवली पाहिजे. म्हणून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मग सध्या तुमच्यावरती सर्वात मोठा आर्थिक खर्च कुठं होत आहे? घर असेल, आरोग्य असेल, वाहन असेल, व्यवसाय असेल किंवा कुटुंब असेल. तुमचे उत्तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा. म्हणून मला वृश्चिक राशीसाठी काही उपाय पण सांगू वाटतात ह्या बाबतीत. कारण हे जे गोचर आहे हे अगदी विस्कळीत असलेलं गोचर आहे आणि या विस्कळीत असलेल्या गोचरीचा सार पण आहे. सार असा मला जर सांगायचा झाला आणि उपाय जरी सांगायचे झाले तर मी असं सांगेल, की हा काळ तर काही परिवर्तन करणार नाही. कसं होतं, काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातील, काही नाती अधिक मजबूत होणार आहेत, काही निर्णय तुम्हाला कठीण वाटणारच आहेत, पण नंतर त्याच निर्णयांबद्दल तुम्ही स्वतःचेच आभार मानताल. म्हणून लक्षात ठेवा, की तुमची ताकद जी आहे की नाही, ती रागात नाहीये, तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये आहे. आणि या काळात तुमची बोलण्याची पद्धत, तुमचे निर्णय आणि तुमचा संयम हे तुमच्या भविष्याची दिशा ठरवणार आहेत. कोणाच्याही शब्दांवर लगेच प्रतिक्रिया देऊ नये. प्रत्येक गोष्टीला एक उत्तर असतं आणि ते उत्तर वेळ पण देत असते. दर मंगळवारी तुम्ही हनुमानाचे किंवा कार्तिकेय यांची उपासना करू शकता. त्याचबरोबर मंगळाचा बीज मंत्र जो आहे तो 108 वेळा तुम्ही जप करू शकता. शक्य असल्यास मंगळवारी मसूर डाळ किंवा लाल फळांचे दान करणं हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मित्रांना थोडीशी मदत करा, जास्त करू नका. त्यातून तुमचं राहूचं बळ जे आहे ना ते जरा वाढेल. फक्त लक्षात ठेवा, काय भीती म्हणून आपल्याला कोणाला मदत करायची नाहीये, तर त्याही व्यक्तीचे आपल्याला चांगले काहीतरी दुवा मिळायला पाहिजेत. म्हणून आपण त्यांना थोडी का असणं मदत करायची आहे. लक्षात घ्या, ज्या दिवशी वृश्चिक राशीच्या व्यक्ती असतात ना त्या स्वतःच्या मनावर विजय मिळवतील, त्या दिवशी तुम्हाला हरवणं कोणालाही शक्य होणार नाहीये. आणि मला आता तुम्ही एक गोष्ट जाता जाता कमेंटमध्ये सांगा, की ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात जास्त तुमच्याशी काय जुळलं असं वाटलं? नोकरीचा भाग जुळला का, कुटुंबाचा जुळला, आर्थिक स्थितीचा जुळला? प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.